अयोध्येतून नववर्षानिमित्त अयोध्या नगरी देखील भाविकांनी गर्दीनं फुललेली पाहायला मिळते। हनुमानगढी परिसरात भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। इतकंच नाही तर राम मंदिराकडे देखील जाणाऱ्या मार्गावर मोठी गर्दी झाली आहे। नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी आपली सुरुवात जी आहे ती देवाच्या दर्शनाने व्हावी, अगदी याच भावनेने अयोध्या नगरीमध्ये मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। मी आहे सध्या हनुमानगढी परिसरामध्ये। आपण जर पाहिलं तर हनुमानगढी परिसराला गर्दीचं जे स्वरूप आहे ते प्राप्त झालेलं आहे। सकाळपासूनच हे सगळे भाविक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। हनुमानगढीच्या परिसरामध्ये जर आपण नजर टाकली तर राम मंदिराकडे जाणारा रस्ता जो आहे तो गर्दीने फुललेला आहे। हनुमानगढीकडून येणाऱ्या रस्त्यावरती तेवढीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तर या बाजूनी राम मंदिराकडे जाणारा हा जो रस्ता आहे, सुरुवातीला हनुमानगढीचं दर्शन जे आहे ते घेतलं जातं आणि त्यानंतर हे सगळे भाविक भक्त जे आहेत ते रामाच्या दर्शनासाठी जात असतात। आपण पाहतोय की या मार्गावरती सुद्धा ही गर्दी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन जे आहे ते होतंय। त्या पार्श्वभूमीवरती सगळीकडे अयोध्येमध्ये लगबग पाहायला मिळते। आपण जर पाहिले तर हनुमानगढीकडे येणाऱ्या रस्त्याला सुद्धा गर्दीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आज सकाळपासूनच हे सगळे भाविक जे आहेत सुरुवातीला शिरवू नदीमध्ये आंघोळ करतात आणि त्यानंतर येऊन हनुमानगढीचं दर्शन घेतात, त्याचबरोबर रामाचं दर्शन घेतात। आणि आपण पाहतोय की ही सगळी गर्दी आपल्याला अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळते। पोलिसांचा कडेकोट असा पोलीस बंदोबस्त जो आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, कारण गर्दी जी आहे ती दिवसेंदिवस वाढते। त्यामुळे गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी हा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा लावण्यात आलेला आहे। आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं अयोध्या नगरी गर्दीनं फुलून गेली आहे। कॅमेरा पर्सन राकेश आणि प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।